नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याकडे जे उरलेली लोकर असते त्याच्यातून हे सुंदर असं वॉल हँगिंग कसं बनवायचं ते दाखवणार आहे। सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व घरात आहेत आणि बाहेर लोकर उपलब्ध होत नाही आहे, तर जे विणकाम करतात त्यांच्याकडे अशी थोडी थोडी लोकर उरलेली असते, ती वापरून तुम्ही असं सुंदर असं हे वॉल हँगिंग बनवू शकता। चला तर आपण हे बनवायला घेऊयात। पिवळ्या रंगाने 6 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6। पहिल्या चेनमध्ये क्लोज करून घ्यायचं। 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। आणखी 12 खांब घालायचे आहेत, म्हणजे एकूण 13 खांब घालायचे आहेत। 3 चेनचा पहिला खांब, 2 3 4 5 एकूण 13 खांब घालायचे आहेत। 13 खांब घालून झालेले आहेत। आता 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचं आहे आणि ही लोकर इथे कट करून घ्यायची आहे। आता ही राणी कलरची लोकर मी ह्या गॅपमध्ये लावून घेते। 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये लोकर लावायची आहे। त्यानंतर इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा आहे। त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, ह्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब घालून घ्यायचे आहेत। हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे। इथे क्लोज करायचं आहे। आता वर आणखी एक वेगळा रंग लावायचा आहे। कोणत्याही एका गॅपमध्ये आता ही मी निळी लोकर लावून घेणार आहे। एक 2 3 हा झाला आपला पहिला खांब। सेम त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत। म्हणजे सेकंड राऊंडमध्ये आपण प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब घातले होते, तर ह्या राऊंडमध्ये प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब घालायचे आहेत। अशा प्रकारे 2-2 खांबांचा हा गॅप आहे, ह्याच्यामध्ये 3 खांब। ह्या प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब घालायचे। म्हणजे हा 2 खांब, हे 2 खांब आणि हे 2 खांब, ह्याच्यामधला हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये 3 खांब घालायचे आहेत। अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा। हा राऊंड इथे पूर्ण केलेला आहे आणि असा हा एक गोल तयार झालेला आहे। पंचवीस चेन घ्यायचे आहेत। त्यानंतर एक चेन हा आपला पहिला सिंगल क्रोशे, 24व्या चेनवर एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या प्रत्येक चेनवर एक एक सिंगल क्रोशे, असे हे 25 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत। हे 25 सिंगल क्रोशे झाले। त्यानंतर एक चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे आणि पुन्हा प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, असे 25 सिंगल क्रोशे घालायचे आहेत। अशा 6 लाईन विणून घ्यायच्या आहेत। या सिंगल क्रोशेच्या 6 लाईन विणून घेतलेल्या आहेत।
1 2 3 4 5 6. आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं, हाफ डबल क्रोशे घ्यायचं इथे, 1 2 3. आता हे जे 25 सिंगल क्रोशे आहेत त्याच्यावर 25 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. अशा ह्या हाफ डबल क्रोशेच्या देखील 6 लाईन विणून घ्यायच्या आहेत. आता हे 6 लाईन्स हाफ डबल क्रोशेच्या घालून झालेले आहेत. 6 सिंगल क्रोशे, 6 हाफ डबल क्रोशे आणि आता 1 2 3 डबल क्रोशे किंवा खांबाची लाईन विणायची आहे. आता प्रत्येक हाफ डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशे म्हणजे 1 खांब, अशी ही लाईन विणून घ्यायची आहे. पूर्ण 25 हाफ डबल क्रोशे आहेत, त्याच्यावर 25 डबल क्रोशे म्हणजेच खांब येणार आहे. 1 2 3 अशा 3 लाईन ह्या खांबांच्या विणलेल्या आहेत आणि इथे क्लोज करून 3 चेन घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, इथे ह्याच्यासोबतच ह्याचा बाजूचा खांब आहे तो एकत्र क्लोज करायचा आहे. इथून आपली डिझाईन कमी होत जाणार आहे. त्यानंतर ह्याच्या पुढचे 2 खांब देखील एकत्र क्लोज करायचे आहेत. हा एक अर्धा, हा दुसरा अर्धा एकत्र. इथले दोन वेळा आपण 2 खांब एकत्र क्लोज केले. आता प्रत्येक खांबावर 1 खांब घालायचा. हे सगळे खांब विणल्यानंतर शेवटी हे आता 4 स्किप झालेले आहेत. ह्यातले हे 4 आहेत, त्यातले 2 एकत्र, त्यानंतर पुन्हा हे शेवटचे 2 एकत्र. आता इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. आता हे 2 एकत्र विणलेले आहेत, त्याच्यावर 3 चेन हा आपला पहिला खांब होईल. पुढचे 2 एकत्र आहेत, त्याच्यावर 1 खांब ह्याच्यासोबत क्लोज करायचा. त्यानंतर हे पुढचे 2 खांब पुन्हा एकत्र विणायचे. हा अर्धा, हा दुसरा अर्धा. आता हे खांब इथपर्यंत विणून घेऊ. आता हे इथपर्यंत विणलेलं आहे. ह्याच्या आधीच्या लाईनमध्ये हे आपण 2 एकत्र विणलेले आहेत आणि हे 2 एकत्र विणलेले आहेत, म्हणजे हे आता एकच काउंट करायचे. हे 2 आहेत, हे 2 एकत्र विणून घेऊयात आधी. त्यानंतर हे 2 एकत्र विणूया. अशा प्रकारे पुन्हा 3 चेन टर्न करायचं आहे. हे बाजूचे 2 एकत्र विणलेले आहेत, त्याच्यावरून 1 खांब ह्याच्यासोबत घ्यायचा. त्याच्या पुढचे हे 2 खांब एकत्र विणायचे. ह्या सगळ्या खांबांवर खांब इथपर्यंत. इथे आल्यानंतर हे 2 एकत्र विणायचे आहेत. त्यानंतर हे जे 2 एकत्र विणलेले आहेत ते 1 आणि 2 हे एकत्र विणायचे. अशा प्रकारे इथला हा शेप तयार होईल. इथे घरासारखा. पुन्हा एकदा 3 चेन टर्न करायचं आहे. हे एकत्र विणायचं. पुढचे हे 2 खांब एकत्र विणायचे.
पुढच्या 5 खांबांवर खांब, आता हे 2 एकत्र विणायचे. त्यानंतर हे जे 2 एकत्र विणलेले त्याचा जोड आहे त्याच्यावर एक एक असे हे 2 एकत्र विणायचे. तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. तीन चेन घेतलेले आहेत, बाजूचा खांब त्याच्या सोबत. आता ह्याच्या पुढचे 2 खांब एकत्र विणायचे आहेत. 1 2. आता इथे हे 2 एकत्र विणलेले आहेत ते 2 आणि हे 2 म्हणजे मध्ये आता एकच खांब राहिलेला आहे. हा एक खांब विणून घ्यायचा. पुढचे 2 एकत्र विणायचे आहेत. ह्या दोघांचा जोड आणि ह्या दोघांचा जोड ह्याच्यावर 2 खांब येतील ते देखील एकत्र विणायचे आहेत. तर इथे 1 2 3 चेन टर्न करायचा आहे. हा बाजूचा खांब एकत्र विणून घ्यायचा. हा मध्ये एक खांब आहे ह्याच्यावर खांब, शेवटचे हे 2 खांब एकत्र विणायचे. तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. आता हा मधला खांब आणि ह्या 2 खांबाचा जो जोड आहे त्याच्यावर येणारा खांब असे हे तिन्ही खांब एकत्र क्लोज करायचे. अशा प्रकारे हा घराचा शेप तयार होईल. आता ही लोकर मी इथे कट करते. आता हे इथून आपण ही डिझाईन कमी करायला सुरुवात केली होती. 1 2 3 3 लाईन खांबांच्या विणल्यानंतर इथे मी ही राणी कलरची लोकर लावून घेते. त्यानंतर 1 2 3 3 चेन हा झाला खांब. सेम त्याच खांबामध्ये हा जो खांबाचा गॅप आहे ह्याच्यामध्ये आणखी एक खांब. तुम्हाला दिसेल इथे खांब आहेत सगळे. तर प्रत्येक ह्या खांबाच्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. 3 खांब. आता पुढच्या गॅपमध्ये तीन खांब. अशा प्रकारे इथपर्यंत हे खांब घालून घेते मी. हे गॅप आहेत खांबांचे ह्याच्यामध्ये 3 खांब घालायचे आहेत. हे सगळे 3 खांब घातले. आता इथे आपण 3 खांब एकत्र विणले होते त्याच्या ह्या गॅपमध्ये 3 खांब घातलेले आहेत. आता हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये देखील 3 खांब घालायचे आहेत.
त्यानंतर पुन्हा ह्या प्रत्येक खांबाच्या गॅपमध्ये 3-3 खांब, असं हे इथपर्यंत विणून घेऊयात. आता हे इथपर्यंत विणून झालेलं आहे. इथे आपण दुसरा रंग लावून घेऊया. आता ही लोकर इथे मी कट करते. एक, 2, 3 चेन टर्न करायचं आहे. आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. आपण जे 3-3 खांब घातलेले आहेत त्या खांबावर खांब घालायचा आहे. प्रत्येक खांबावर एक एक खांब आपण इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण विणून घेतलेलं आहे. आता इथे 3 चेन घेतलेले आहेत. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब. एका खांबावर एक खांब घालायचा आहे आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब. इथपर्यंत विणायचं आहे. एक खांब 2 खांब असं हे इथपर्यंत विणलेलं आहे. हा मिडल आहे, मला दिसेल हा मिडल. आपण इथे 3 घातले होते आणि त्याच्यावर हे खांब घातलेले आहे. ते मिडलला आल्यानंतर ह्या खांबावर आपले 2 खांब आलेले आहेत. तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 चेनचा असं एक लूप बनवायचा आहे किंवा आणखी किती मोठा बनवायचा तेवढा बनवता येईल, ज्याच्याने आपल्याला हे भिंतीवर अडकवता येईल. हे 10 झालेत. हा मला लहान वाटतो लूप, आणखी थोडा बनवते मी. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 चेनचा लूप बनवलेला आहे. पुढच्या खांबावर देखील 2 खांब घालायचे आहेत. इथे 2 खांब घातल्यानंतर मग हे बरोबर येईल आणि हा 1 खांब 2 खांब 1 खांब 2 खांब असं विणायचं आहे. ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब येतील. आता हे इथपर्यंत विणून झालेले आहे. हे लोकर आपण इथे कट करून घेऊ. आणि हा असा शेप तयार झालेला आहे. आपल्याला आता हे इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण इथे खाली एक बेस बनवायचा आहे. आता इथे खालच्या बाजूला आपण लोकर लावून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या प्रत्येक चेनवर एक एक सिंगल क्रोशे घालत जायचं आहे. ही लोकर लावलेली आहे. इथे एक चेन, त्यानंतर ही चेन होती आपण इथे सुरुवात केली होती. ह्या प्रत्येक चेनवर एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे इथपर्यंत. हे सगळे सिंगल क्रोशे घालून झालेले आहेत. आता इथे एक चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे,
सेम ह्या पहिल्या सिंगल क्रोशेवर आणखी एक सिंगल क्रोशे, म्हणजे असे हे 2 आणि अजून एक 3, म्हणजे एका सिंगल क्रोशेमध्ये आपण 3 सिंगल क्रोशे घेतले इथे ह्या पहिल्या सिंगल क्रोशेवर. नंतरच्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. फक्त पहिल्या सिंगल क्रोशेवर 3 घेतले, बाकी सगळे एक सिंगल क्रोशे. आणि इथे शेवटच्या सिंगल क्रोशेवर पुन्हा 3 सिंगल क्रोशे घ्यावे लागतील. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे आणि शेवटच्या सिंगल क्रोशेवर 3 सिंगल क्रोशे झालेले आहेत. आता इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक खांब घ्यायचा. हे जे 3 सिंगल क्रोशे होते त्याच्यावर देखील एक खांब घ्यायचा आहे. इथे असा शेप तयार होईल. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक खांब इथपर्यंत मिळून घेऊयात. आता हे इथे पहिल्या खांबावर लोकर लावून घ्यायची आहे हिरव्या रंगाची. त्यानंतर एक चेन. आता ह्या प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे घालत जायचं आहे. प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे इथपर्यंत मिळून घ्यायचं. अशा प्रकारे हा खाली हिरवा रंग लावून घेतलेला आहे आपण. ही लोकर इथे कट केलेली आहे. आता आपण हा जो पक्षी बनवलेला आहे, पक्षी लावलेला आहे, ह्याच्यावरच्या ह्या फुलावर हिरवी लोकर लावून घेऊया. हे 2 पाकळ्यांच्या मध्ये मी लोकर लावलेली आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 चेन घेतल्या. आता हे जे घर बनवलेलं आहे म्हणजे साधारणतः इथे मिडलवर आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. आता ह्या घराच्या इथे आपण हवं त्या ठिकाणी ती फुलं लावून घेऊ शकतो. हे मी जरा मिडलला घेतलेलं आहे. आता ही जी उरलेली दुसरी फुलं आहेत ती एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला असं लावून घेऊया. सुई धाग्याने लावले तरी चालतील. आणि हा गोल आहे हा इथे मध्ये लावून घेऊयात, म्हणजे आपला हा वॉल पीस तयार होईल. असा हा उरलेल्या लोकरीपासून बनवलेला सुंदर वॉल पीस तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशाच सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.